शिंदेंच्या शिवसेनेचा डोंबिवलीतला गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे। रमेश म्हात्रे आणि त्याच्या समर्थकांनी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, महिला डॉक्टर आणि नर्सेसना केलेली मारहाण आणि शिवीगाळ या प्रकरणात शिवसेना पक्षानं त्याला कारण दाखवा नोटीस पाठवली आहे। डॉक्टर आणि नर्सेसना झालेल्या मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात पक्षानं तुमच्यावर कारवाई का करू नये अशी विचारणा रमेश म्हात्रेला पाठवण्यात आलेल्या नोटीसमधून करण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेसह इतर तिघांनाही सोमवारपर्यंत म्हणजे 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या कालावधीत म्हात्रेचा रक्तदाब दर 6 तासांनी तपासण्याचे आदेश कल्याण न्यायालयानं दिलेत। पोलिसांनी सांगितलं आज की त्यांना तपास करायचा आहे, तर 5 दिवस पोलीस कस्टडी पाहिजे म्हणून आम्ही त्याला आक्षेप घेतला होता। आमचं म्हणणं की ताब्यात ठेवून तपासाची काही गरज नाही आहे, पण कोर्टाने आमची मागणी मान्य केली नाही आणि त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। आणि आरोपीची तब्येत खराब असल्यामुळं दर 6 तासांनी आरोपीला हॉस्पिटलमध्ये येऊन चेक करून आणायला सांगितले। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसना झालेल्या मारहाण प्रकरणातला मुख्य आरोपी आणि शिवसेना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रेच्या गुन्ह्यांची गेल्या 46 वर्षांची कुंडली एबीपी माझाच्या हाती लागली आहे। रमेश म्हात्रेची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही आजची नाही तर गेल्या 46 वर्षांची आहे। या 46 वर्षांमध्ये त्याच्या नावावर झालेली गुन्ह्यांची नोंद अगदी धक्कादायक आहे। रमेश म्हात्रेवर एकूण 18 गुन्हेगारी खटले दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे। रमेश म्हात्रेनं महापालिका निवडणुकीआधी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे प्रलंबित आहेत। मारामारी, दंगल आणि गुन्हेगारी धमक्या आदी प्रकरणांमध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। पाहूयात रमेश म्हात्रेवरच्या गुन्ह्यांची यादी। रमेश म्हात्रेवर दाखल गुन्हे: हत्येचा प्रयत्न म्हणजे जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप, दंगल आणि बेकायदेशीर जमवून कायदा आणि सुव्यवस्था हाती घेणे, गुन्हेगारी कट रचणे, याच्यामध्ये कट कारस्थानांमध्ये सहभाग हा त्याच्यावर आरोप आहे। गुन्हेगारी धमकी म्हणजे लोकांना धमकवणं किंवा खंडणीसाठी भीती दाखवणं हाही एक आरोप आहे। शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेनं कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात घातलेल्या धिंगाण्याचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। 2017 साली पी वेलारसू हे केडीएमसीचे आयुक्त असताना रमेश म्हात्रेनं आयुक्तांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा दावा या व्हिडिओ संदर्भात करण्यात येतोय। त्यावेळी आयुक्तांच्या दालनात मोठा गोंधळ उडाल्याचंही सांगण्यात येतं आणि या घटनेप्रकरणी त्यावेळी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात रमेश म्हात्रेसह काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिवसेनेचा डोंबिवलीतला गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेनं शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसना केलेल्या मारहाणीत तो पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिलाय। पण धक्कादायक बाब म्हणजे याच रमेश म्हात्रेला वैद्यकीय क्षेत्रातल्या आरोग्य दूतांनी एकदा नाही तर 2 वेळा पुनर्जन्म दिलेला आहे। बाहुबली नगरसेवक रमेश म्हात्रेवर 2008 साली जीवघेणा गोळीबार झाला होता। त्यावेळी त्याच्या शर्टच्या खिशातील पेनाला लागून गोळीची दिशा बदलली आणि ती त्याच्या पोटात घुसली। त्यावेळी रमेश म्हात्रे मृत्यूशी झुंज देत होता, पण डोंबिवलीच्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर मिलिंद शिरोडकरांनी तातडीनं शस्त्रक्रिया करून म्हात्रेचे प्राण वाचवले होते। इतकंच नाही तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची एक किडनी निकामी झाली होती आणि त्यावेळीही डॉक्टर शिरोडकरांनीच ती किडनी काढून म्हात्रेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं होतं। त्यामुळे डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर म्हात्रे त्यांच्या थेट पाया पडायचा। पण त्याच रमेश म्हात्रेनं शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसना नुकत्याच केलेली मारहाण आणि शिवेगाळ यामुळे तो पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे।
डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसना झालेल्या मारहाणीचे पडसाद आता कल्याण डोंबिवली महापालिकेत उमटत आहेत. शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेच्या हिंसक वर्तणुकीवर काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी कठोर टीका केली आहे. ज्या माणसानं एका महिलेवर हात उचलला आणि ज्याची प्रतिमा प्रत्येक ठिकाणी जाऊन मारामारी करण्याची, अशा लोकांसोबत सभागृहात बसायला आम्हाला भीती वाटते, अशी भावना कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ही लाडकी बहीण योजनेचं म्हणजे हे आहे का, परतफेड आहे का? माझं असं मत आहे की अशा नगरसेवकाला लवकरात लवकर महानगरपालिकेतून निलंबन केलं पाहिजे. आमच्यासारख्या महिलेला महानगरपालिकेत बसण्यासाठी भीती वाटते की आम्ही कोणासोबत सभागृह शेअर करत आहोत. जे असे लोक आहेत जे एक महिलेला मारहाण करतात, या सरकारची कायम नेहमीप्रमाणे दुहेरी भूमिका आहे की म्हणजे आरक्षण द्यायचं पण ते लागू करायचं नाही, लाडकी बहीण योजना राबवायची पण एका महिलेला लोकप्रतिनिधीकडनं मारहाण होणे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. दरम्यान रमेश म्हात्रेची हकालपट्टी कधी करणार, असा प्रश्न विचारत विरोधकांनी सरकारवर टीका केली. पण त्याच्यावर लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिले. गृह खात्याने देखील त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कसं होऊ दिलं हे मला माहिती नाही. खरं तर नीट त्या लायकीपर्यंत आणून की आता सूज आलेली आहे, आता ॲडमिट करायची, एवढं सगळं केल्यानंतरच पोलिसांनी त्यांना ॲडमिट करायला पाहिजे होतं. ह्यांच्यावर कारवाई अजून झाली नाही, कारण हे तिकडचे जे स्थानिक खासदार आहेत त्यांचे जवळचे आहेत. आता जे मुख्यमंत्री बोलतात भाडेके वगैरे काय काय, ते मी बोलणार नाही, पण तसेच आहेत, समजून घ्या. पण अजूनही माझी मागणी हीच राहील की रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद हे बाद केलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. अतिशय गलिच्छ. मला विचाराल तर त्या माणसाचा तातडीने सरकारने राजीनामा घेतला पाहिजे. कुठल्याही पदावर तो माणूस राहता कामा नये. गलिच्छ म्हणजे गलिच्छ. त्याला अटक झाली पण त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे ठेवणं हे अयोग्य आहे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री, आता सेशन चालू आहे, त्यांनी एक स्ट्रॉंग मेसेज दिला पाहिजे की कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असेल, कुठल्याही, महाराष्ट्रात हे आम्ही खपवून घेणार नाही. त्या शिवसेना पक्षानं त्या नगरसेवकांनी केलेल्या कृत्याचं कुठेही समर्थन केलं नाही. उलट कडक भाषेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई पोलीस करते. त्याच्यामुळे त्या कारवाईमध्ये देखील कुठच्याही मंत्र्यांना शिवसेनेच्या हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई सुरू आहे ती झाल्यानंतर नक्की त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय पक्ष देखील घेईल. गुंड नगरसेवक रमेश म्हात्रे याची एकट्याचीच पार्श्वभूमी वादग्रस्त आहे असं नाही, तर त्याचा मुलगाही त्याच्यापेक्षा वरचढ निघालाय. गुंड रमेश म्हात्रेचा मुलगा प्रवीण हा घरीच 7/12 छापायचा म्हणे आणि या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून गेल्या वर्षभरापासून पोलिसांना त्याचा शोध घेता आलेला नाही. तसंच फरार आरोपीच्या बेकायदा इमारतीवर पालिका आयुक्तांची मेहरबानी का, असा सवाल तक्रारदार कल्पेश जोशींनी केलाय. जुनी डोंबिवली भागात इमारत अनधिकृत घोषित होऊनही पालिका प्रशासन या इमारतीवर हातोडा चालवायला तयार नाही. त्यामुळे वर्षभरापासून फरार आरोपीला राजकीय वरदहस्त लाभलाय का, असा सवालही विचारण्यात येतो. रमेश म्हात्रे यांचा जो मुलगा आहे प्रवीण रमेश म्हात्रे, याचं नाव नसताना यांनी बेकायदेशीर 7/12 म्हणजे घरीच 7/12 तयार केला आणि तो दुय्यम निबंध कार्यालयात जाऊन रजिस्ट्रेशन केला. या संदर्भात मी 1 वर्ष पाठपुरवठा केल्यानंतर गुन्हा पोलिसांनी दाखल केला. पण आता कायद्यानुसार 90 दिवसाच्या आतमध्ये तपास व्हायला पाहिजे होता. पण पोलीस कुठेतरी रमेश सुक्र्या म्हात्रे यांचा मुलगा असल्याने प्रवीण रमेश म्हात्रे पोलीस या गुन्ह्याचा तपास सुद्धा करत नाही आणि त्याला आज रोजी परत अटक सुद्धा नाही केली. या संदर्भात सुद्धा मी अनेक पत्रव्यवहार केलेला आणि येत्या 17 तारखेला माझं अतुल झेंडे DCP यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आहे.